काय करायची की एक React.js चं ऍप्लिकेशन क्रिएट करायची. मग React.js चं ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी जो काय आपण डेस्कटॉप मध्ये React.js नावाचा फोल्डर होता, त्या फोल्डरला मी इथे काय केलं, ओपन केलं, ऍड्रेस बार मध्ये क्लिक करून CMD राईट केलं आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं की माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली, ते ओपन झाली आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी कमांड्स राईट करणार. जसं की मला एक React.js चं ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी माझ्याकडे कमांड काय आहे सांगा मला. काय आहे? npm create white @letters आणि स्पेस देऊन आपल्या प्रोजेक्टचं नाव किंवा आपल्या ऍप्लिकेशनचं नाव. जसं की मी ऍप्लिकेशनला नाव देतो, काय नाव द्यायचं, Day11 आणि इथे एंटर बटनावर मी काय केलं, क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक करणार की आपल्यासाठी एक React.js काय होतं, इथे इन्व्हायरमेंट सेटअप होतोय, एक ऍप्लिकेशन काय होतं इथे क्रिएट होतंय. कुठे होतंय क्रिएट की आपल्याला दिसतंय इथे डेस्कटॉप मध्ये React.js नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये Day11 नावाचा काय झाला, एक ऍप्लिकेशन क्रिएट होत आहे. थोडासा टाइम लागेल, जशी तुमची इंटरनेटची स्पीड असेल त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचे जे काय ऍप्लिकेशन आहे किती वेळात कम्प्लीट होत आहे. माझं झालं कम्प्लीट. त्यानंतर Ctrl+C दाबतो मी एकदा स्क्रीनला क्लिअर करण्यासाठी, CLS आणि एंटर केलं, झाली स्क्रीन क्लिअर. त्यानंतर मी इथे करतो CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी आणि डायरेक्टरी म्हणजेच आपला काय फोल्डर. मग इथे चेंज डायरेक्टरी Day11 आणि एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड कोणती असते, कोड पेस्ट डॉट. आता हे कोड पेस्ट डॉटने काय होतं, VS कोड ओपन होतं. सपोज मी इथे टेक्स्ट डॉट केलं तर काय होईल, किंवा माझ्याकडे एक अनदर एडिटर आहे तर मी तिथे सबलाईन डॉट केलं तर, असं ट्राय केलंय, तुम्ही ट्राय करा. ठीक आहे, काय होतं ते एकदा चेक करायचं. VS कोड काय झालं, इथे ओपन झाले आणि VS कोड ओपन झाल्यानंतर मी इथे काय करतो की जो आपला SRC फोल्डर आहे, त्या SRC फोल्डरच्या आतमध्ये जो app.jss फाईल आहे ना, त्या फाईल मधला जो काही कोड आहे, जो काही त्यातला कोड राईट केलेला आहे, तो सगळा मी रिमूव्ह केला. त्यानंतर इथे मी कंपोनंट बनवणार. कोणतं कंपोनंट बनवणार, फंक्शन बेस्ड कंपोनंट. दोन कंपोनंट असतात, एक असतं क्लास बेस्ड कंपोनंट आणि सेकंड असतं फंक्शन बेस्ड कंपोनंट. इथे मी फंक्शन बेस्ड कंपोनंट बनवतो, त्या कंपोनंटला नाव राईट केलं मी, ते ऍप, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये हा रिटर्न, हा जो काही कंपोनंट आहे तो रिटर्न करणार. काय रिटर्न करणार की एक H1 रिटर्न करू आपण. ठीक आहे, एक H1 राईट केला, React.js Day11 आणि हा कंपोनंटला आपण काय करणार, इथून एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव, ह्याला मी करतो सेव्ह. त्यानंतर app.css मधली जी काही CSS राईट केली सगळी रिमूव्ह केली. त्यानंतर index.css मधली पण CSS काय केली, रिमूव्ह केली. त्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी मी आलो CMD मध्ये आणि CMD मध्ये प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड काय आहे, npm run dev. जसं मी इथे एंटर केलं की मला इथे एक लोकल होस्टची URL दिसते, म्हणजे आपला प्रोजेक्ट काय झाला इथे आता रन झालाय रन. इथे मी ब्राउझरला आलो, त्या URL ला मी पेस्ट करतो आणि URL पेस्ट केल्यानंतर मला एक H1 शो झालाय इथे H1 शो. हा बेसिक सर्वांना समजलं असेल, आय थिंक जमेल पण हा पॉइंट, बरोबर ना, इतर प्रोसेस सर्वांना इझी जमेल. तर आज आपला एक नवीन टास्क आहे की आपल्याला आज करायची काय आहे ते आपण फर्स्ट काय करू समजून घेऊ. ठीक आहे ना, म्हणजे नेमकं आपल्याला आज करायची काय आणि शिकायची काय ते पाहू. फर्स्ट मी इथे काय करतो, माझा पेंट ओपन करतो. मला पेंट मध्ये मी सांगतो की नेमकं मी काय करतो. जसं की आपल्याला आज पाहिजे नवीन टॉपिक नाही पाहिजे, त्याच टॉपिकवर आपण प्रॅक्टिस करणार आहे. तर आपला फंडा असा असणार आहे की एक डेटा घ्यायचा, आपल्याला काय करायचं आहे, ऍड डेटा करायचा आहे. ठीक आहे, मग तो डेटा कोणाचा पण असू शकतो, स्टुडंटचा असू शकतो, प्रोडक्टचा असू शकतो, टीचरचा, किंवा एखाद्या
पर्टिक्युलरली प्रोडक्टचा कोणता पण असू शकतो. ठीक आहे, जसं की मी कशाचा घेऊ, आपण स्टुडंटचा घेऊ. ठीक आहे, मग स्टुडंटचा डेटा घेण्यासाठी इथे काय असेल, फर्स्ट की इथे असेल एंटर स्टुडंट नेम, आणि स्टुडंट नेमचा काय असेल इथे इनपुट बॉक्स असेल, बरोबर. त्यानंतर स्टुडंटचा काय असेल इथे एंटर ईमेल घेऊ आपण, किंवा इथे मोबाईल घेऊ, सपोज मोबाईल घेऊ, आणि ते मोबाईलचा एक असेल इथे खाली त्याचा इनपुट बॉक्स. त्यानंतर अजून एक फील्ड घेऊ आपण, जसे की एंटर ईमेल, आणि त्या ईमेलचा असेल एक इथे इनपुट बॉक्स. त्यानंतर लास्ट मध्ये आपण घेऊ एक बटन, आणि त्या बटनला नाव देणार आपण काय, सबमिट. ठीक आहे, ह्या प्रकारे आपला एक काय असेल ऍड डेटाचा फॉर्म असेल, बरोबर. ठीक आहे, आणि जसं सबमिट बटनावर क्लिक करणार आपण, की जो काय हा डेटा आहे तो डेटा काय होणार एका ऍरे मध्ये स्टोअर होणार. ठीक आहे, आपल्याला असंच करायची ना, असं आपण केलेलं आहे. 2-3 एक्झाम्पल तुम्ही डेमो केला असेल, इथून समजून जाईल. ठीक आहे, मग मी काय करतो, प्रोसेसला फॉलो करतो. जसं की आपल्याला 3 इनपुट बॉक्स पाहिजे, मग मी ते काय करतो की 2 BR घेतले, फर्स्ट एकच घेतो, आणि त्यानंतर इथे सांगितलं एंटर स्टुडंट नेम. त्यानंतर एक BR घेतला, BR नंतर एक इनपुट बॉक्स घेतो मी इथे. इनपुट बॉक्सला इथे टाईप कोणता दिला मी इथे आता, टेक्स्ट दिला. ठीक आहे, त्यानंतर एक BR घेतले 2, आउटपुट पेजला आलो. एकदा मी चेक करतो तर आपला इनपुट बॉक्स इथे शो झालाय. त्याच प्रकारे आपल्याला पाहिजे कोणता, एक ईमेलचा असेल आणि सेकंड असेल आपला मोबाईलचा. बनवून दोन्ही घेतो मी इथे, सेकंड घेऊ आपण मोबाईल, आणि थर्ड घेऊ आपण इथे ईमेल. फक्त मी यांचे टाईप चेंज करतो, जसं की नंबरचा टाईप असेल, मोबाईलचा टाईप असेल नंबर, आणि ईमेलचा टाईप असेल इथे, आणि लास्ट मध्ये आपल्याला एक बटन हवंय, जसे की त्यासाठी मी बटन घेतलं, त्या बटनला नाव दिलं सबमिट. जसं आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं तर आपला एक फॉर्म क्रिएट झाला इथे, झाला इथे नॉर्मल. जसं मी इथे डेटा भरतो ABC, त्यानंतर इथे एक मोबाईल नंबर टाकला मी, जसं की मोबाईल नंबर टाकतो 120 असेल, आणि एक ईमेल ID टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करणार, तो डेटा एका ऍरे मध्ये काय होणार, स्टोअर होणार, बरोबर. ऍरे मध्ये काय होणार, स्टोअर होणार. मग त्याआधी मी काय करतो की जो काय डेटा आहे ना, तो डेटा मी एका ऑब्जेक्ट मध्ये कन्सोल मध्ये प्रिंट करतो. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण फॉलो. मग आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याला फर्स्ट बनवायला लागतील व्हेरिएबल्स. जेवढे आपले इनपुट बॉक्स आहेत तेवढे आपल्याला बनवायला लागतील व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल बनवण्यासाठी आपण काय करणार, इथे इम्पोर्ट, कुणाला इम्पोर्ट करायची, यूज स्टेटला. कुठून करायची, फ्रॉम रिॲक्ट. केलं त्याला इम्पोर्ट. मग इम्पोर्ट केल्यानंतर त्याचा यूज करून मी काय करतो, इथे 3 व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, फर्स्ट आपण काय घ्यायचं, नेम घेऊ, त्यानंतर कोमा देऊन इथे सेट नेम नावाचं फंक्शन, आणि इक्वल टू राहून इथे यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण MP. त्यानंतर ऍज इट इज सेम, जसा मोबाईलचं एक लागणार आहे आपल्याला व्हेरिएबल, आणि त्याचं एक लागणार आहे आपल्याला फंक्शन. त्यानंतर लास्ट मध्ये लागेल आपल्याला एक ईमेल. इथे मी काय केले, नॉर्मल 3 व्हेरिएबल बनवले, एक नेमचं, एक बनवलाय मोबाईलचा, आणि एक बनवलाय बनवलाय. मग आपल्याला करायची काय आहे, जसं सबमिट बटनावर आपण क्लिक करणार की कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट होणार. ठीक आहे, केव्हा होणार, की जेव्हा आपण सबमिट बटनावर क्लिक करू. मग तेव्हा मी काय करतो इथे, की जो आपला इनपुट बॉक्स आहे ना, त्याच्यामध्ये मी सर्वांमध्ये काय करतो, एक इव्हेंट कॉल करतो, कोणतं, ऑन चेंज. त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, आणि तो ॲरो फंक्शन काय करणार, सेट नेमला तो काय करणार, कॉल करणार, आणि सेट
नेम मध्ये आपण काय करणार, इव्हेंट पास करणार. काय करणार, आणि इव्हेंट मधून काय काय पास करणार की इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. जसं आपण नेमला राईट केले त्याच प्रकारे मी इथे काय करतो, मोबाईलला पण एक ॲरो फंक्शन, आणि तो ॲरो फंक्शन काय करणार, सेट मोबाईलला काहीतरी डेटा पाठवून देणार. जसं की काय देणार, तो इव्हेंट मधून तो टार्गेट करणार व्हॅल्यूला. त्यानंतर त्याच पद्धतीने कुणाला असेल ईमेलला पण सेम, जसं की सेट ईमेल, आणि इथे आपण राईट काय करणार, इव्हेंट, आणि इव्हेंट मधून आपण पास काय करणार इथे, इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. झालं आपलं एवढं काम. जसं मी आउटपुट पेजला आलो तर आपण जसं सबमिट बटनावर एखादा डेटा फिल केला आणि इथे एक मोबाईल नंबर टाकला आणि एक लास्ट मध्ये ईमेल टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये डेटा नाही प्रिंट झाला. आपल्याला डेटा कधी प्रिंट करायचा आहे, जेव्हा आपण सबमिट बटनावर क्लिक करू तेव्हा. तर आपल्याला बटनवर क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन करायची, त्यासाठी आपल्याकडे एक इव्हेंट असतो, कोणता, ऑन क्लिक. आणि ऑन क्लिक वर आपण त्या बटनावर क्लिक केलं तर तो काय करेल, एक सबमिट नावाचं फंक्शनला काय करेल, तो कॉल करेल. आणि जे काही सबमिट नावाचं फंक्शन असेल ते कुठे असेल, आपल्या कंपोनंटच्या आतमध्ये. इथे बनवू मी फंक्शन सबमिट राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, झालं इथे. आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग. सपोज इथे हाय राईट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, त्यानंतर एक डेटा भरला मी, जसं की त्यानंतर एक मोबाईल नंबर भरला आणि त्यानंतर एक ईमेल आयडी भरतो, abc@gmail.com. सबमिट बटनावर मी क्लिक केलं तर इथे हाय प्रिंट झालंय. आपल्याला हाय नाही प्रिंट करायचं, आपल्याला करायची इथे प्रिंट ऑब्जेक्ट प्रिंट करायची, बरोबर. मग ऑब्जेक्ट प्रिंट करण्यासाठी आपण लास्ट लेक्चर मध्ये पण ऑब्जेक्ट प्रिंट केला होता आणि तुम्हाला जो डेमो दिलता त्याच्यामध्ये पण काय होता, ऑब्जेक्ट. इथे काय करायचे फक्त, मग सांगा काय करायचे, व्हेरिएबल डिक्लेअर करायची. त्याला नाव देऊ मी काय, न्यू ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये आपण की देणार. जसं की मी ते की देतो डबल कोड मध्ये नेम दिले, ठीक आहे. कोलन देणार आणि इथे आपण प्रिंट करू नेम. कोमा दिला, त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कोणती, मोबाईल. कोलन देणार आणि इथे काय करणार, मोबाईल. कोमा दिला, डबल कोड मध्ये ईमेल. कोलन दिला आणि इथे काय असेल, आणि हा ओबीजे आपण करू इथे कन्सोल डॉट लॉग न्यू. जसं आउटपुट पेजला आलो, एकदा मी याला रिफ्रेश करतो आणि डेटा फिल करतो, जसा एबीसी, त्याचा एक मोबाईल नंबर भरला आणि त्यानंतर एक ईमेल आयडी टाकला मी, abc@gmail.com, आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर माझा कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय. समजलं एवढं. आपल्याला काय करायचंय, हा ऑब्जेक्ट एक ॲरे व्हेरिएबल बनवायचा आणि त्या ॲरे मध्ये काय करायचा, हा ऑब्जेक्ट स्टोअर करायचा, बरोबर. मग त्यासाठी आपण काय करणार, ऑनलाईन मेंबर समजतंय ना, लास्ट मध्ये आपलं हे एक्झाम्पल झालंय त्यामुळे थोडस फास्ट घेतोय मी, ठीक आहे ना. समजतंय ऑनलाईन मेंबर, ठीक आहे. तुम्ही डेमो केला असेल तर याचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला इझी समजून जाईल, ठीक आहे. स्टुडंटचाच मी डेटा घेतलाय, ऍज इट इज सेमच आहे. ह्यानंतर आपल्याला काय करायची, जसं आपण सबमिट बटनावर क्लिक करणार की आपला जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट एका ॲरे मध्ये स्टोअर होणार. मग त्यासाठी मी काय करतो की आउटपुट पेज कोडिंग मध्ये आलो आणि इथे मी काय करतो, एक ॲरे व्हेरिएबल डिक्लेअर करतो. जसं की मी त्याला नाव देतो इथे डेटा, कोमा दिला आणि इथे करतो मी सेट डेटा. कशाचा यूज करून डिक्लेअर करायची आपल्याला, यूज स्टेटचा, आणि तो असेल कोणता, डेटा टाईप ॲरे. झालं ॲरे. मग ह्या ॲरे मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा ओबीजे स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी डायरेक्ट असं करू शकतो, सेट डेटा, आणि त्या डेटा मध्ये मी काय करतो, न्यू ओबीजे पास करतो, न्यू ओबीजे. चालेल ना, असं पण जाऊ शकतो.
असा डेटा डायरेक्ट इकडे जाऊ शकतो, बरोबर सर, डेटा तर जाऊ शकतो. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. डेटा तर जाईल. एकदा मी काय करतो, डेटा गेल्यानंतर मी आता करतो कन्सोल डॉट लॉग. कुणाला करतो इथे कन्सोल डॉट लॉग की डेटा व्हेरिएबल. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी डेटा इथे फिल केला, तर इथे मला एबीसी टाकलं मी, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला मी, आणि इथे एक ईमेल आयडी टाकला. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर माझा अरे काय झाला, इथे एम्प्टी स्टोअर झाला. ठीक आहे, त्यानंतर मी इथे XYZ केला, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर माझा जो एबीसी अरे होता तो काय झालाय, मला इथे आता शो झाला इथे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, यूज इफेक्टचा. ऑनलाईन मेंबर काय करणार आपण, आता मला हा प्रॉब्लेम आलाय, सॉल्व्ह कसा करू मी. पक्का यूज इफेक्ट होईल जाईल. यूज इफेक्ट नाही दिला तर तो लेटेस्ट प्रिंट में अजून काही वेगळी टेक्निक वगैरे पॉसिबल नाही आहे ना. काय आहे पॉसिबल, पॉसिबल आहे की नाही. ऑनलाईन मध्ये मला काय करायला लागेल, जो काय हा मला डेटा आहे थोडा लेट प्रिंट होतोय, बरोबर ना. मग मी तिथे काय यूज करू, कसा मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही एक्झाम्पल केले, मग मला तुम्ही सांगा आता. ऑनलाईन मध्ये संदीप म्हणतोय यूज इफेक्टचा यूज करायचा, तर तो प्रॉब्लेम काय होईल, सॉल्व्ह. क्लासमध्ये फक्त एकच जण आहे का. अरे जिवंत असल्यामुळे काहीतरी बोलत चला, ठीक आहे ना, मला पण समजेल. एक जण क्लासमध्ये आहे, तोच मेसेज करतोय, तोच रिप्लाय देतोय, तोच एकदा क्लास करतोय. एक दिवस मग तोच एकदा कुठेतरी सक्सेस होईल, बाकीचे म्हणतील नाही झाले. अरे बोलत चला, विचारलंय तुम्हाला क्वेश्चन, तुमचं फक्त मत सांगायचं, चुकलं तर मी आहेच सांगायला. ठीक आहे, आता यूज इफेक्ट आपण इथे राईट केल्यानंतर आपला जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, असं तुमचं मत आहे. पण मी इथे यूज इफेक्टला कॉल नाही करत, डायरेक्ट मी काय करतो, जो डेटा आहे त्याला मर्ज करतो आणि स्टोअर करतो. चालेल, मग मर्ज करण्यासाठी आपण काय करणार इथे, मग व्हेरिएबल बनवणार. कोणता, थर्ड व्हेरिएबल, त्याला मी इथे नाव देतो न्यू डेटा इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट, आणि इथे आपण दोन पार्टिशन करतो. एक असतो ओल्ड डेटा आणि सेकंड असतो इथे न्यू डेटा, बरोबर. दोन व्हेरिएबल असतात. मग ओल्ड डेटा कोण आहे आपला, ओल्ड डेटा म्हणजे आपला हा डेटा, हा व्हेरिएबल, आणि न्यू डेटा म्हणजे कोण आपला, हा न्यू ओबीजे. आणि ओल्ड डेटाच्या पुढे आपल्याला 3 डॉट द्यायचे. ठीक आहे, असं सांगितलं होतं मी का नाही, नव्हतं सांगितलंय. ऑनलाईन मेंबर स्प्रेड ऑपरेटर समजते ना तुम्हाला. मला सांगा बरं एकदा मला फक्त मेसेज बॉक्स मध्ये सांगा की स्प्रेड ऑपरेटर आम्हाला समजलाय. ठीक आहे, समजला असेल तर यस करा. मी एकदा रिपीट घेतो, मला काही प्रॉब्लेम नाही. जावा स्क्रिप्ट मध्ये मी तुम्हाला डबल पॉईंट सांगतो. मला सर्वांचे मेसेज बॉक्स मध्ये पाहिजे. किती 12 जण जॉईन आहात, त्यामधला एका जणाला तरी नसेल समजलं यूज स्प्रेड ऑपरेटर. मी एकदा रिपीट घेतो, करा बरं सर्वांनी एकदा मेसेज बॉक्स मध्ये राईट. अरे जो राहिला त्यांनी पण करा, ठीक आहे ना, सर्वांना विचारतोय. ठीक आहे, तो जावास्क्रिप्टचा पार्ट आहे, तुमच्यासाठी मी आता घेऊ शकतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग सर्वांचे पॉझिटिव्ह रिप्लाय आहे. ठीक आहे, तर इथे मी काय केलं, मर्ज केला डेटा, आणि जो काही मर्ज केलेला डेटा आहे मी काय करतो, त्या सेट डेटाला पास करून देतो. जसं की सेट डेटा राऊंड ब्रॅकेट, आणि इथे करतो मी न्यू डेटा. झालं इथे काम. आणि इथे मी करतो आता डेटाला कन्सोल. कन्सोल कुणाला करणार, डेटाला. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे काय करतो, रिफ्रेश करतो, आणि इथे मी डेटा भरला ABC. इथे एक मोबाईल नंबर टाकला, आणि इथे टाकला मी एक ईमेल आयडी. जसं सबमिट बटनावर क्लिक केलं तर जो काही माझा ॲरे आहे तो ॲरे काय झाला, इथे माझा एम्प्टी प्रिंट झालाय. आणि त्यानंतर इथे मी XYZ केलं,
आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर अरे मध्ये काहीतरी डेटा आलाय. किती आलाय? 1 आलाय. म्हणजे जो डेटा आहे तो काय होतोय, थोडासा लेट प्रिंट होतो. बरोबर, काय होतं इथे? लेट प्रिंट. मग हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आता इथे? यूज इफेक्टचा. ठीक आहे. मग यूज इफेक्टचा आपल्याला यूज करायचा आहे तर त्याला करायला लागेल इम्पोर्ट. मग इम्पोर्ट मी काय करतो, यूज स्टेटच्या पुढे कोमा दिला, इथे करतो मी यूज इफेक्ट फ्रॉम रिॲक्ट मधून केला त्याला इम्पोर्ट. आता त्याचा यूज करायची. कसा यूज करायची? सिंपल. त्याचा एक सिंटॅक्स आहे, तो सिंटॅक्स ध्यानात ठेवा फक्त. जसं की यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन आणि लास्ट मध्ये कोमा देऊन असं स्क्वेअर ब्रॅकेट असतं. आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण सांगतो यूज इफेक्ट कोणावर लक्ष ठेवायची? कोणावर लक्ष ठेवायची? मग कोणावर? डेटा. बरोबर. जसं डेटाने हालचाल केली तर तू काय करायचं? कन्सोल डॉट लॉग कर. काय कर? कन्सोल डॉट लॉग मध्ये न्यू डेटा इक्वल टू मी डेटा करतो. ठीक आहे. आणि हा कन्सोलला मी एकदा रिमूव्ह करून टाकतो, काही गरज नाही आपल्याला ह्याची. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं डेटा आणि इथे मी काय करतो, ABC राईट केला, एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक ईमेल आयडी मी राईट केला. सबमिट बटनावर मी क्लिक केलं तर अरे मध्ये काय झालाय? ऑब्जेक्ट स्टोअर झालाय. त्यानंतर मी इथे केला XYZ, सबमिट बटनावर क्लिक केलं तर अरे मध्ये 2 ऑब्जेक्ट येतात. ठीक आहे. असाच फंडा होता आपला. हा एक्झाम्पल असं कम्प्लीट झालं आणि तुम्ही पण होमवर्कला हेच दिलं. नेक्स्ट फंडा आपला असा आहे की आपल्याकडे एक आहे, आपल्याकडे आता ॲरे आहे ना, सर्वांकडे ॲरे. माझ्याकडे नाही, सर्वांकडे एक ॲरे असेल. कोणता? कॉन्स्ट डेटा इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये तुमच्याकडे असेल आता ऑब्जेक्ट्स. जसं की ह्या ऑब्जेक्ट मध्ये असेल, आय थिंक असं मला वाटतंय, नेम कोलन ABC. त्यानंतर असेल इथे कुणाकडे तरी मोबाईल कोलन एक मोबाईल नंबर आणि त्यानंतर असेल कुणाकडे तरी ईमेल आणि ह्या प्रकारे एक abc@gmail.com ह्या प्रकारे तुमच्याकडे डेटा असेल. एक डेटा नसेल तुमच्या ऑब्जेक्ट ॲरे मध्ये की मल्टिपल डेटा असतील. आता ह्या प्रकारे तुमच्याकडे काय आहे? ॲरे ऑब्जेक्ट आहे ना सर्वांकडे. अरे इथे बघा ना, नसेल तर मी सांगतो कुठे आहे तुमचा डेटा. तर इथे बघा की तुमच्याकडे एक ॲरे आहे आणि त्या ॲरे मध्ये माझ्याकडे 2 डेटा मी स्टोअर केले. बरोबर. हा फंडा समजला आपल्याला काय करायचा आहे. आणि जो हा ॲरे मधला डेटा आहे ना, हा डेटा आपल्याला आपल्या स्क्रीनवर प्रिंट करायचा आहे. कोणत्या स्क्रीनवर? जो आपला फॉर्म आहे ना, त्या फॉर्मच्या खाली डेटा प्रिंट करायचा आहे. बरोबर. पण जो काय डेटा आहे तो आपल्याला काय करायचा आहे? प्रिंट करायचा आहे. कशामधला? एका ॲरे मधला आपल्याला डेटा काय करायचा आहे? प्रिंट करायचा आहे. बरोबर. मग मला सांगा की जो काय ॲरे असतो त्या ॲरे मध्ये, सपोज आपण जावास्क्रिप्ट कडे जाऊ. 2 मिनिट फक्त. ठीक आहे. जावास्क्रिप्ट मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. आता जसं की ठीक आहे, जावास्क्रिप्टचा पार्ट आहे. एक्झाम्पल समजून सांगण्यासाठी की आपल्याला काय करायची की एका ॲरे मधला डेटा प्रिंट करायचा आता फक्त रिॲक्ट मध्ये. तर सपोज माझ्याकडे एक कॉन्स्ट ॲरे आहे. त्या ॲरे मध्ये माझ्याकडे आहे आता ऑब्जेक्टच घ्या तुम्ही, आहे ना, यो ऑब्जेक्टच तुम्हाला पण समजेल. किंवा माझ्याकडे आहे आता एक ABC, त्यानंतर आहे माझ्याकडे XYZ, त्यानंतर त्या ॲरे मध्ये आहे PQR. हा काय माझ्याकडे ॲरे आहे. ह्या ॲरेला मला करायची प्रिंट. तर मी कसं करणार? सर सोपं आहे. तुम्ही काय करा, कन्सोल डॉट
लॉग आणि लॉग मध्ये राईट करा तुम्ही की तुमचा जो काय ऍरे आहे तो काय होऊन जाईल, प्रिंट होऊन जाईल. काय होऊन जाईल, प्रिंट होऊन जाईल. जसं की मी आउटपुट पेजला येतो एकदा, इथे मी ते इन्सेप्ट ओपन केलं तर इथे माझा काय झालाय, ऍरे प्रिंट झालाय. पण मला असा ऍरे नाही प्रिंट करायचा, मला डायरेक्ट ऍरे नाही प्रिंट करायचा. तर मला प्रिंट करायचा आहे एबीसी वेगळा, XYZ वेगळा आणि मला PQR वेगळा. तर मी कसं करणार ऑनलाईन मध्ये, मला कोणी सांगू शकतं? तुम्ही सांगा कसं करणार मी. माईक चालू करून बोललात ना तरी काय प्रॉब्लेम नाही मला, फक्त मला सांगा. माझ्याकडे एक ऍरे आहे, त्या ऍरे मध्ये एबीसी, XYZ आणि PQR हे 3 स्टुडंटची नाव आहेत. त्या स्टुडंटची नावं मला प्रिंट करायची, तर मी कसं करणार, इंडेक्स नंबरने प्रिंट करणार. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे इंडेक्स नंबर. मी काय करू, इथे 0 दिला तर काय आउटपुट ला येणार, एबीसी. पण मला हे सगळे नावं प्रिंट झाले पाहिजे, फक्त मला एबीसी नाही पाहिजे, मला हा अख्खा डेटा प्रिंट करायचा. तर मी काय करणार, ऑनलाईन मध्ये काय करणार मी, हा फॉर लूप घेणार. राईट, काय करणार मी, फॉर लूप घेणार. जसे की मला डेटा प्रिंट करायचा तर मी काय करणार इथे की एक फॉर लूप घेणार. जसं की फॉर where I equal to 0, I greater than, काय करणार, जी ॲरेची लेंथ आहे तोपर्यंत तो काय करायचा, ॲरे लेंथ आहे तोपर्यंत तो ॲरे काय करायचा, फिरवत राहायचा. आणि इथे आहे प्लस प्लस. आणि या फॉर लूपच्या आतमध्ये मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये मी काय करणार, इथे ॲरे इंडेक्स नंबर ऑफ आय. ह्या प्रकारे मी काय करणार, ॲरे मधला डेटा मी सगळा प्रिंट करू शकतो. जसं मी आउटपुट पेजला आलो तर इथे रिफ्रेश केलं तर इथे काय झालंय की डेटा नाही प्रिंट झाला. याचं रिझन एकच आहे की जी आपली लेंथची फिलिंग आहे ती चुकली आपल्याकडे. जसं मी ह्याला लेंथ राईट केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर एबीसी प्रिंट झालाय, XYZ पण झालाय आणि PQR पण काय झालाय. सपोज त्यामध्ये अजून एखादा स्टुडंटचं नाव असतं, तो पण काय झाला असतं इथे. जसं की मी इथे राईट केला STR, सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश केलं तर STR पण काय झालं, इथे प्रिंट झालाय. बरोबर, तुम्ही डेटा असाच प्रिंट करतात ना ॲरे मधला, आहे ना. जसा फॉर लूप आहे ना त्याच प्रकारे आपल्याकडे एक असतो मॅप लूप. काय असतो, मॅप असतो. मॅप जसं की फॉर लूप सारखी भरपूर भाव आहेत. ह्या फॉर लूप आहे ना, हा काय एक लूप आहे. लूप म्हणजे काय, तो नुसता फिरत राहतो. ठीक आहे, राऊंड 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 असा काय राहतो, तो फिरत राहतो. मग या फॉर लूपचा एक भाव आहे त्याला. काय, फॉर लूपला काय एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे मॅप. अजून एक तुला जुळत, त्याला फॉर लूपला अजून एक भाव आहे, त्याचं नाव आहे फॉर इच. अजून एक त्याला भाऊ आहे, म्हणजे त्याला खूप सारे भाऊ आहेत, दोघं सारखेच काम करतात. जसं की फॉर लूप काय करत होता, फॉर लूप घर बांधत होता, तर मॅप पण काय करतो, घर बांधतो. फॉर लूपने ऍडमिशन घेतलंय BCA ला किंवा कशाला पण, मग जो काय आपला मॅप आहे तो पण काय करतो, सेम काम करतो, फक्त त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. काय त्याचा काम एकच आहे. जसं जो फॉर लूप काम करतो त्याच प्रकारे आपला मॅप फंक्शन काय करतो, काम करतो. जसं मी तुम्हाला दाखवतो की त्याचा सिंटॅक्स काय फक्त वेगळा. जसं की मी इथे काय करतो आता, ॲरे डॉट मॅप. काय करायचंय, हा ॲरे आहे ना, ह्या ॲरे मधला आपल्याला डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. त्यासाठी मी इथे काय घेतलं, ॲरे डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक फंक्शन असतं. काय असतं त्यामध्ये, एक फंक्शन असतं, त्या फंक्शनचे राऊंड ब्रॅकेट आणि इथे एक कर्ली ब्रॅकेट.
झालं एवढं काम. बस, खंडा खतम. आणि जो काय हा फंक्शन आहे, या फंक्शन मध्ये 3 व्हॅल्यू असतात. त्याला पॅरामीटर बोलतात की आर्ग्युमेंट म्हणतात? काय बोलतात? पॅरामीटर का आर्ग्युमेंट? काय म्हणतात? जे म्हणतात ते म्हणतात. ठीक आहे. ह्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी भेटतात. पहिली भेटते आपल्याला, सपोज ह्याला आपण आयटम म्हणू, तुम्ही काही बोला, मी आयटम देतो. आणि सेकंड असतो आय, म्हणजे इंडेक्स नंबर साठी आय, तिथे मी इंडेक्स राईट करतो, इंडेक्स. आणि थर्ड भेटतो आपल्याला एक ऍरे भेटतो. तो ऍरेची गरज नाही, सिंपल बेसिकली 2च द्यायचे ह्यामध्ये. किती द्यायचे? झाले. म्हणजे काय होणार, जो ऍरे नावाचा ऍरे आहे त्यामधले जे काही कॉन्टेंट आहे, जो काही टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट आपल्याला ह्या आयटम व्हेरिएबल मध्ये भेटणार. पुढे भेटणार आयटम व्हेरिएबल. मी एकदा त्याला प्रिंट करून तुम्हाला दाखवतो. जसं की मी याला करतो इथे कन्सोल डॉट लॉग, आणि मी कुणाला प्रिंट करतो, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. एकदा मी ते रिफ्रेश केलं तर काय झालं इथे? ठीक आहे, मी फॉर लूपला काय करतो, कमेंट आउट करतो. कमेंट आउट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, आणि इथे रिफ्रेश केलं तर काय झालं इथे? ऍरे मधले जे काही नेम होते ते काय झाले इथे आता प्रिंट झाले. कशामध्ये प्रिंट झाले? क्या हा आयटम आपण प्रिंट केला तर त्या आयटम मध्ये आपल्याला काय भेटते? ऍरे मधले व्हॅल्यूज भेटतात. काय भेटतात? आणि हा इंडेक्स नंबर म्हणजे काय? याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं. इंडेक्स नंबर म्हणजे काय? काय आहे? आउटपुट तुमच्या पुढे आहे, तुम्ही मला सांगा. अरे त्याचे इंडेक्स नंबर किंवा पोझिशन नंबर. समजतंय काय भेटलं आपल्याला इंडेक्स मध्ये? त्याचे पोझिशन नंबर बोलू आपण. आणि ह्या आयटम मध्ये काय भेटले आपल्याला? त्या अरे मधले कॉन्टेंट. सेम आहे ना, जसा हा फॉर लूप आहे त्याच पद्धतीने काम काय करतो, मॅप. फक्त त्यांचा काय सिंटॅक्स वेगळा, बरोबर. मग हा मॅप फंक्शन यूज करून आपल्याला काय करायची की रिॲक्ट मधला डेटा प्रिंट करायचे आपल्याला. जसे की आपल्याकडे एक डेटा नावाचा ऍरे आहे आणि त्यामध्ये आपण काहीतरी डेटा स्टोअर केलाय, बरोबर ना. मग त्यामधला आपल्याला डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. समजतंय तुम्हाला? काय समजलंय का नाही मला ते सांगा फर्स्ट. आपल्याला काय करायची होती की जो आपल्याकडे ऍरे ऑब्जेक्ट आहे त्यामधला डेटा आपल्याला काय करायचा होता, प्रिंट करायचा होता, बरोबर ना. आणि ऍरे ऑब्जेक्ट कुठे आहे की आपण जसं हा फॉर्म भरला, जसं की मी एबीसी भरला, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल आयडी टाकला, आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर आपला ऍरे मध्ये काय होतोय, डेटा स्टोअर होतोय. हा आपल्याकडे काय आहे, ऍरे ऑब्जेक्ट आहे. त्या ऍरे ऑब्जेक्ट मधून आपल्याला डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. कोणत्या? ह्या ऍरे ऑब्जेक्ट मधून आपल्याला डेटा काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की जो ऍरे मधला डेटा प्रिंट करायचा असेल तर एक तर आपण फॉर लूपने डेटा काय करू शकतो, प्रिंट करू शकतो, बरोबर ना. ऍरे मधला डेटा प्रिंट करायचा असेल तर आपण काय करणार, फॉर लूपचा यूज करतो. मग रिॲक्ट जेएस मध्ये आपण फॉर लूपचा यूज नाही करत, तर त्यासाठी आपण यूज करणार कशाचा, मॅप लूपचा. कोणत्या? मॅपचा. मग मी ते काय केलं की आपल्या कोड मध्ये आलो, आपल्याकडे कोणता ऍरे ऑब्जेक्ट आहे की हा डेटा नावाचा ऍरे ऑब्जेक्ट आहे, त्यामधून डेटा घ्यायचा आहे आणि प्रिंट करायचा, बरोबर. मग त्यासाठी मी काय केलं, इथे एक कर्ली ब्रॅकेट ओपन केला, त्यामध्ये मी काय करतो, एक लूप राईट करतो. कोणतं? मॅप लूप. जसं की डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन असतं. त्या फंक्शन मध्ये आपल्याला 2 पॅरामीटर भेटतात. जसे की एक आयटम दिलं मी आणि सेकंड दिला इंडेक्स, आणि ते देतो मी कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. आणि त्यानंतर मी आता असे ते काहीतरी असं पी टॅग घेतला, इथे पी टॅग घेतला, ओके. आणि पी टॅगच्या आतमध्ये मी काय करतो, तो आयटम आहे ना, त्या आयटम मधून मी इथे काय करतो, नेम प्रिंट. ठीक आहे, एकदा समजेल तुम्हाला, आता लगेच नाही समजणार. आयटम डॉट नेम म्हणून का केलंय, एकदा आपला डेटा प्रिंट होतोय का तो चेक करतो. अरे
ठीक आहे, इथे राऊंड ब्रॅकेट टाकले, कर्ली ब्रॅकेट बोलतात ते टाकायला. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट टाकले, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं. एकदा रिफ्रेश करतो मी. जसं मी इथे एक डेटा भरला, ठीक आहे, ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकू आपण आणि एक ईमेल आय डी. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर अरे मध्ये डेटा स्टोअर झालाय, पण आपल्या स्क्रीनवर डेटा नाही प्रिंट झाला. का होत नाही? डेटा डॉट नेम किंवा डेटा डॉट त्याचा इंडेक्स नंबर मी टाकला, इथे 0 टाकला तर त्यामधून नेम प्रिंट केला. जसं आउटपुट पेज लागलं तर रिझल्ट शो नाही होत आपल्याला. सेव्ह केलं, एक ईमेल आय डी राईट केला आणि सबमिट केला. स्क्रीनवर डेटा प्रिंट नाही होत आपला. आपल्याकडे काय होता? आपल्याकडे एक ॲरे आणि ऑब्जेक्ट होता आणि त्या ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आपण ह्या प्रकारे डेटा स्टोअर केला होता. फक्त आपल्याला काय करायचा होता? हा डेटा प्रिंट करायचा होता. कोणता? एका ॲरे मधला. बरोबर. मग ॲरे मधला आपल्याला डेटा प्रिंट करायची असेल तर आपण काय करतो? फॉर लूपचा काय करतो? यूज करतो किंवा एखादा लूप यूज करतो. जसे की व्हाईल लूप आहे, डू व्हाईल लूप आहे किंवा फॉर लूप आहे. ह्या लूपचा आपण काय करतो? यूज करून ॲरे मधला डेटा प्रिंट करतो. बरोबर. मग त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये डेटा प्रिंट करायची असेल तर आपल्याकडे एक मॅप लूप आहे. जसं की फॉर लूप जे काम करतं तेच काम काय करतं? मॅप लूप करतं. फक्त त्याचा काय आहे? सिंटॅक्स वेगळा आहे. काय आहे त्याचं? फक्त सिंटॅक्स वेगळं आहे. जसं की आपला जो ॲरे आहे त्या ॲरेचं नाव डॉट मॅप आणि त्याच्या आतमध्ये फंक्शन आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये 2 पॅरामीटर असतात किंवा आर्ग्युमेंट असतात. एक असतो आयटम आणि सेकंड असतो आपल्याला इंडेक्स. त्यानंतर थर्ड पण असतो, एक ॲरे म्हणून असतो. त्याची जास्त काही गरज नाही लागत, त्यामुळे आपण तो सांगितला नाही. ठीक आहे. मग आपल्याला काय करायची होती की आपल्याकडे हे डेटा नावाचा एक ॲरे होता होता ना. त्या डेटा नावाचा ॲरे आपल्याला काय करायचं होता? आपल्या स्क्रीनवर प्रिंट करायचा होता. मग त्यासाठी मी काय केलं? इथे कर्ली ब्रॅकेट ओपन केला, कारण आपल्याला माहितीये की एखादा आपल्याला व्हेरिएबल प्रिंट करायचा असेल तर आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये करतो. म्हणजे आपल्याला एखादी जावास्क्रिप्ट लिहायची असेल तर आपण कशात राईट करतो? कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. मग इथे कर्ली ब्रॅकेट मी ओपन केला. आपल्याकडे ॲरे कोणता आहे? हा डेटा ॲरे आहे ना. मग मी इथे काय सांगितलं की डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये मी घेतला एक ॲरो फंक्शन घेतला आणि त्यानंतर मी इथे घेतला कर्ली ब्रॅकेट घेतला. कर्ली नाही, सॉरी, आपण इथे कर्ली ब्रॅकेट घेतला. बरोबर. पण इथे कर्ली ब्रॅकेट न घेता इथे काय करायचं? तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. आणि आपल्याला माहितीये की हा आर्ग्युमेंट आपल्याला 2 भेटतात. पहिला भेटतो आयटम आणि सेकंड भेटतो आपल्याला भेटला इथे 2. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करणार की ह्याच्या आतमध्ये मी सपोज घेतला एक H1. ठीक आहे. एक H1 मी इथे राईट करतो आणि त्या H1 मध्ये मी काय प्रिंट करणार माहितीये की त्या H1 मध्ये मी सपोज आयटम प्रिंट केला तर रिझल्ट मध्ये आपल्याला काय भेटतोय आपण ते एकदा चेक करू. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी याला रिफ्रेश करतो. जसं मी इथे ABC डेटा भरला, एक मोबाईल नंबर भरला, एक ईमेल आय डी टाकला आणि सबमिट बटन मी क्लिक केलं.
ठीक आहे. आपल्याला काय एरर आला इथे की क्लायंट काय चाइल्ड इन लिस्ट शुड हॅव अ युनिक की प्रॉप. ठीक आहे. एकदा मी डेटा भरला एबीसी, त्यानंतर इथे भरला एक मोबाईल नंबर आणि त्यानंतर एक ईमेल आयडी टाकला. सबमिट बटन मी इथे क्लिक केलं तरी तोच एरर येतोय. ऑब्जेक्ट वेगळा एरर आलाय. ऑब्जेक्ट आर नॉट व्हॅलिड असं रिॲक्ट जेएस. ठीक आहे. यामध्ये काय करायला लागेल, कीस नेम नेम व्हॅल्यू. तो काय बोलतोय माहितीये, हा एरर काय बोलतोय की तुम्हाला एक ऑब्जेक्ट भेटतोय. काय होतोय, तुम्हाला एक ऑब्जेक्ट भेटलाय पण त्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला भेटतोय नेम, मोबाईल, ईमेल. ह्यापैकी तुम्हाला काय प्रिंट करायची. मग सपोज आपल्याला प्रिंट करायची त्या ऑब्जेक्ट मधून नेम, तर डॉट नेम द्यायचं. काय करायचे, त्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला प्रिंट करायची डॉट नेम. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, एबीसी टाकला, मोबाईल नंबर टाकला, त्यानंतर एक ईमेल आयडी टाकला, सबमिट बटनावर क्लिक केलं तर एबीसी प्रिंट झाला इथे. त्यानंतर मी इथे एक्स वाय झेड केला. काय केला, एक्स वाय झेड. सबमिट बटनावर क्लिक केलं तर एक्स वाय झेड इथे प्रिंट झाला. सपोज इथे मी केला पी क्यू आर, सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे काय झालंय, पी क्यू आर प्रिंट झालाय. का पी क्यू आर प्रिंट झालाय, याचं कारण एक आहे की जो आपल्याकडे अरे आहे ना, त्या अरे मध्ये 3 ऑब्जेक्ट आहेत. जसं की एबीसी, एक्स वाय झेड आणि पी क्यू आर असे आपल्याकडे किती ऑब्जेक्ट आहेत, 3 अरे आहेत. किती ऑब्जेक्ट, 3 ऑब्जेक्ट आहेत. आणि तिन्ही ऑब्जेक्ट मधून आपण काय केले, फक्त नेम प्रिंट केले. मग सपोज तुम्हाला मोबाईल नंबर प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, जसं H1 घेतलाय त्या H1 च्या खाली मी अजून एक H1 घेतला आणि इथे मी राईट करणार आता मोबाईल. आता हा एरर का आला असेल, कोणी सांगू शकतंय, की आपण सेम टॅग एका खाली एक राईट नाही करू शकत. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करणार, पहिला एक एम्प्टी टॅग घेणार होतो. त्या एम्प्टी टॅगच्या आतमध्ये आपण जितके टॅग पाहिजे तितके टॅग आपण राईट करू शकतो. झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. जसं मी आउटपुट पेजला आलो, इथे मी एकदा रिफ्रेश करतो. सपोज इथे मी एबीसी राईट केलं, त्यानंतर इथे मी राईट केलं एक मोबाईल नंबर आणि इथे मी एक ईमेल आयडी राईट केलं. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करतोय तर मला जो काही अरे मध्ये एबीसी आहे आणि जो काही ईमेल आहे तो ईमेल काय झालाय, मला सॉरी मोबाईल आहे तो काय झाला इथे मला प्रिंट झाला. सपोज मी इथे टाकला आता एक्स वाय झेड आणि ईमेल आयडी मी काय करतो, चेंज करतो इथे एक्स वाय झेड आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर मला इथे बघा अरे मध्ये काय आहे, आपण ते फर्स्ट चेक करू. फर्स्ट अरे मध्ये एक 2 ऑब्जेक्ट आहेत. फर्स्ट ऑब्जेक्ट आहे एबीसी आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे एक्स वाय झेड. मग त्यामधून आपण फक्त प्रिंट केले नेम आणि मोबाईल. ईमेल प्रिंट करायचं असेल तर काय करणार आपण, अजून एक तुम्ही H1 घ्या, आयटम डॉट ईमेल. झालं तुमचा जो तुम्ही डेटा फॉर्म मध्ये भरतात. जसं एबीसी केला, एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल आयडी टाकला. जसं मी इथे सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा जो अरे मध्ये डेटा होता तो अरे मधला डेटा सगळा काय झाला, इथे प्रिंट झालाय. समजतंय का नाही, ऑनलाईन मध्ये. ठीक आहे. मगाशी तो फंक्शन का वर्क होत नव्हता, ठीक आहे, कारण रिॲक्ट जेएस तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की रिॲक्ट जेएस काय करताय, की जे आपण कमांड रिॲक्ट जेएसचं एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी जी कमांड राईट करतो ते काय होते, 2-3 दिवसाला अपडेट होत जाते. त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस काय करते, त्यांची जी काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याला काय करते, अपडेट करते. ठीक आहे ना. जसं की आपण जावा स्क्रिप्ट मध्ये पाहिलं की हे वर्किंग होतंय, हा फंक्शन कीवर्ड लिहिले वर्किंग होतंय, पण रिॲक्ट जेएस मध्ये होत नाही, ते एरो फंक्शन लागते. बरोबर. ह्याचं रिझन मी मला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. एवढं समजलंय मला एकदा सांगतात, जास्त नाही 5% समजलं तरी बस. ऑनलाईन मध्ये